नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती मिळावी हाच एकमेव हेतू आहे आपला आणि याच हेतूने आपण व्हिडिओ देत असतो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच काल आणि आज अनेक लाडक्या बहिणी आता देखील आपल्याला मेसेज करत आहेत. व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी मेसेज करत आहेत की दादा आज हप्ते वितरण सुरू आहे का? तर सगळ्याच लाडक्या बहिणींना एकच विनंती की आज आपण सकाळपासून पाहत आहोत म्हणून हा व्हिडिओ बनवत आहोत. तर आत्तापर्यंत तरी हप्ते वितरण सुरू झालेलं नाही. म्हणजे काल सकाळपासून ते आत्तापर्यंत कोणत्याच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत. साधारणतः टप्प्याटप्प्याने हा लाभ वितरित होत आहे आणि अजून किमान 2 ते 3 दिवस तरी लाभ वितरण सुरू राहणार आहे. तर ही आताची बाब आहे. सोशल मीडियावरती सध्या हप्ते आले नाही आहेत म्हणजेच लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. 60 लाख किंवा जास्त आकडे सांगण्यात येत आहेत, पण आपण सांगू इच्छितो की अजून हप्ते वितरण सुरू राहणार आहे. कोणतीच लाडकी बहीण अजून अपात्र झाली नाही आहे, कारण का शासनामार्फत जोपर्यंत या संदर्भात घोषणा होत नाही आहे तोपर्यंत कुठल्याही बाबतीवरती आपल्याला जो निकष आहे किंवा फायनल डिसिजन आहे तो देता येत नाही आहे. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झाली त्यांना फेब्रुवारी जानेवारी महिन्याचा हप्ता आला. मागे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा लाभ आला नव्हता. ई-केवायसी झाल्यानंतर त्यांची कागदपत्र पडताळणी झाली आणि त्याच्यानंतर त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांचा लाभ आलेला आहे. साधारणतः 12 तारखेपासून हप्ते वितरण चालू आहे. 12, 13, 14, 15 अशा दिवसांमध्ये हप्ते वितरण चालू आहे आणि मागील 2 दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार या 2 दिवसांमध्ये हप्ते वितरण चालू झालेलं नव्हतं आणि कारण का सुट्टीचे दिवस असल्यामुळे यावेळी लाभ आहे तो बंद ठेवण्यात आला होता. साधारणतः उद्यापासून पुन्हा डीबीटी ॲक्टिव्ह होईल आणि यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना फक्त मार्च महिन्याचा हप्ता आलेला होता अशा लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता येईल आणि ज्यांना लाभ आले नाहीये त्यांना पहिला मार्चचा हप्ता मिळून जाणार आहे. पण याच्यामध्ये मात्र एक महत्त्वाची बाब आपण सांगू इच्छितो की अनेक लाडक्या बहिणींचं अकाउंट आहे ते पोस्ट बँकेमध्ये आहे आणि त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणींचं अकाउंट बँकेमध्ये देखील आहे. तर याला सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच डीबीटी पोर्टलद्वारे लाभ वितरण केलं जातं. ही कंडिशन नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाच्या वेळी देखील आली होती. अनेक लाडक्या बहिणींना हप्ता जमा करण्यात आला परंतु त्यांची डीबीटी लिंक ॲक्टिव्ह नव्हती, त्याच्यामुळे हप्ता परत गेला. अशी कंडिशन देखील काही ठराविक लाडक्या बहिणींची असू शकते. मी सगळ्याच लाडक्या बहिणींचं सांगत नाहीये, कारण काही ठराविक लाडक्या बहिणींच्या बाबतीत असं देखील घडू शकतं की हप्ते वितरण करण्यात आलं परंतु डीबीटी ॲक्टिव्ह नसल्यामुळे केवायसी लक्षात घ्या बँकमध्ये आधार लिंक प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचा लाभ आला नाहीये. त्यांनी एकदा चेक करायचा आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लगेचच तुम्हाला व्हिडिओ दिला जाणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब हे तर कारण रेअरली आहे. सगळ्याच लाडक्या बहिणींच्या बाबतीत लागू होत नाहीये, कारण का लगेचच केवायसी डिॲक्टिवेट होत नसते, आधार सीडिंग डिॲक्टिवेट होत नसतं. त्यामुळे लक्षात घ्या अजून मोठ्या प्रमाणावरती हप्ते वितरण बाकी आहे. लवकरच हप्ते वितरण सुरू होणार आहे. या संदर्भात आपण अपडेट घेतच आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अपात्रते संदर्भातले निकष अनेक लाडक्या बहिणींना परिचयाचे आहेतच. एक म्हणजे सगळ्यांना जर विचार केलात की अपात्र म्हणजे काय, तर याच्यामध्ये एका घरामध्ये 2 लाभार्थी लाभ घेतल्या असाव्यात. याच्यामध्ये एक विवाहित एक अविवाहित. जर 3 लाभ घेत असतील तर एकीचा लाभ बंद होणार. हा नियम कायम आहे. 61 वर्षापर्यंत 21 ते 61 वर्षापर्यंत लाडक्या बहिणींना लाभ मिळेल. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगतच होतो की 61 वर्ष पूर्ण झाले असतील तर तुमचा लाभ आहे तो बंद ठरेल. त्याचबरोबर दुबार नोंदणी असेल किंवा लक्षात घ्या की याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी आहेत यांचा लाभ आधीच बंद करण्यात आला होता, त्यामुळे त्या याच्यामध्ये नाही आहेत. आणि राहिला प्रश्न की 2.5 लाखापेक्षा खाली उत्पन्न असेल तर ही अट होती, ती देखील क्रॉस चेक करून व्हेरीफाय करून ई-केवायसी करून लाडक्या बहिणींना लाभ वितरित करण्यात आला होता. मग आता ह्या गोष्टींपेक्षा अपात्रतेचे निकष काय, तर याच्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी संभ्रमात देखील आहेत की अपात्रतेचं निकष काय. तर अजून लक्षात घ्या कोणतेही निकष या संदर्भात लावण्यात आले नाही आहेत. तर या अटींमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही पात्र आहात, काहीच घाबरायचं कारण नाही आहे. पण याच्या अंतर्गत तुमचं उत्पन्न वाढलं असेल, विवाह झाल्यानंतर जर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे आणि तुम्ही लाभ घेत आहे तर कदाचित तुमचा लाभ बंद होऊ शकतो. तर ही अपात्रतेची जी निकष आहेत तर यांची सगळ्यांना परिचय आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत पात्र आहेत आणि त्यांना लाभ आले नाही आहे तर अशा लाडक्या बहिणी अपात्र नव्हेत. त्यांना लाभ आहे तो पुन्हा वितरित होईल. साधारणतः उद्या सोमवार आहे, थोडी प्रतीक्षा करा, उद्या पुन्हा हप्ता वितरित होईल. याच्यामध्ये मार्च हप्ता ज्यांना आलेला आहे त्यांना एप्रिलचा हप्ता आणि ज्यांना हप्ता आलेलाच नाही आहे त्यांना मार्चचा हप्ता वितरित होईल. आणि अपात्रतेच्या संदर्भात जोपर्यंत मंत्री आदित्य तटकरे
जिल्हाधिकारी किंवा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री घोषणा करत नाही आहेत, माहिती देत नाही आहेत, तोपर्यंत या संदर्भात तथ्यता देता येणार नाही आहे. आपण देखील या संदर्भात खरोखरच माहिती घेत आहोत. त्यामुळे आपल्याला काही या संदर्भात अपडेट मिळाले तर नक्कीच देऊ. फक्त थांबा की अजून मोठ्या प्रमाणावरती वितरण बाकी आहे. चुकीच्या संभ्रमात राहू नका. तर ही आताची अपडेट आहे. तुमच्या काय शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आज रविवार आहे. पूर्ण दिवसभरामध्ये कुठल्याही प्रकारची आतापर्यंत डीबीटी झाले नाही आहे. आज संध्याकाळपर्यंत डीबीटी होण्याची शक्यता फारच कमी आहे. जर हप्ते वितरण झालंच तरी देखील आपण प्रॉपर व्हिडिओ लाडक्या बहिणींना देणारच आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्टमध्ये राहा.